जगभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांचा वेग वाढलाय। सायबर गुन्ह्यांच्या जगात क्षुल्लक लालसेचे बळी ठरणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे। या पार्श्वभूमीवर नागपुरातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत सायबर क्राईम दक्षता मोहीम राबविण्यात येत आहे। पोलिसांनी नवरात्र उत्सव मंडळांसाठी बॅनर तयार केले आहेत। तेथे गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ते पाहता यावे आणि त्यांचे वाचन करून त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आहे। या मोहिमेअंतर्गत जरीपटका पोलीस अधिकाऱ्यांनी नागपुरातील जनतेला सायबर फसवणुकीची मुख्य कारणे काय असू शकतात हे सांगितलंय। याविषयी जरीपटका जिंजर मॉल मध्ये मार्गक्रमण का करण्यात आले याचीही माहिती देण्यात आली आहे। याबाबत जरीपटका पोलिसांकडून अधिक माहिती घेऊयात। आपल्याला माहिती आहे की सध्या सर्व भारतामध्ये किंवा किंबहुना पूर्ण जगामध्ये सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईमचा खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचे त्यांची स्वकमाई त्याच्यामध्ये जात आहे। ते सायबर फ्रॉड करणाऱ्यांचे 3 महत्त्वाचे उद्देश आहेत। महत्त्वाच्या 3 गोष्टींमुळे आपला सायबर फ्रॉड होत असतो। ते सगळ्यांना लोकांची जनजागृती व्हावी याकरता माननीय पोलीस आयुक्त माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व नवरात्र उत्सव जे मंडळ करतायत त्यांना आपण ते बॅनर्स तयार करून दिलेले आहेत, तिथे लावण्यासाठी दिलेले आहेत। ज्या ठिकाणी सर्व पब्लिक येत असतात, गरबा खेळण्यासाठी येत असतात, देवींचं दर्शन घ्यायला येत असतात, तर त्यामुळे त्यांनी ते बोर्ड वाचावे, फ्लेक्स वाचावे आणि त्याच्यामुळे त्यांचं अवेअरनेस वाढेल, सेन्सिटायझेशन होईल या कारणाने आपण तिथे बॅनर लावलेले आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत आपण सांगितलेल्या आहेत की सायबर फ्रॉड का होतो। सगळ्यात मोठं कारण जे आहे ते लालचचं कारण आहे। महान्यूज 7 करता विशाल सह रिंकू पांतावणे, नागपूर।